आता बातमी सोलापूरमधून। सोलापूरमध्ये निवडणुकीत मतदान झालेल्या ईव्हीएम मशीन पेट्या ढाब्यावर आढळल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। हो, ढाब्यावर काही लोक ईव्हीएम मशीन पेट्या घेऊन जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी केला। निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी उमेश पाटील यांनी या घटनेनंतर केलेली आहे। 29 टेबलवरती मतदान केंद्र क्रमांक 21 फक्त बाकी आहे साहित्य घ्यायचं। एकीकडे मतदान करा म्हणून गळे काढणारं प्रशासन, दुसरीकडे बेजबाबदार असू शकतं याचा जिवंत नमुना सोलापूरच्या मोहोळमध्ये पाहायला मिळाला। ज्या ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेसाठी निमलष्करी दलाचे जवान तैनात असतात, त्या मशीन चक्क एका खासगी ढाब्यावर बेवारस आढळल्या। लोकशाहीचा कणा मानली जाणारी ही यंत्रणा एखाद्या चहाच्या टपरीसारखी उघड्यावर कशी काय येऊ शकते असा सवाल उपस्थित केला जातोय। ईव्हीएम मशीन हँडल करत नसतात। ईव्हीएम मशीनला कोणतं तरी वाहन असतं, जनरली एसटी असते किंवा एखाद्या ठिकाणी एखादं दुसरं वाहन शासकीय नसेल तर एखादा ॲक्वायर केलेलं, हायर केलेलं वाहन असतं। परंतु हे ढाब्यावर ईव्हीएम मशीन कसं, हा प्रश्न आहे। खरं तर ईव्हीएम वर वारंवार अशा पद्धतीनं शंका निर्माण होते आणि याच्यात निवडणूक आयोग स्पष्टपणे दिसतोय की सत्ताधारी पक्षाला काहीतरी काळबेरं करून मदत करतो। मोहोळमधील एका ढाब्यावर 2 ईव्हीएम मशीन संशयास्पदरित्या पडून होत्या। मी तो स्वराज हॉटेल समोर आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी ही बाब उघडकीस आणली। निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार प्रत्येक मशीनची हालचाल ही जीपीएस ट्रॅकिंग आणि कडक पोलीस बंदोबस्तात होणं बंधनकारक आहे। रिझर्व्ह बँकेचा नोटा छापायचा साचा पळवल्यासारखा हे पेटे म्हणजे। मग या मशीन हॉटेलच्या धाब्यावर कशा पोहोचल्या हा प्रश्न आहे। बॉक्सच्या आतमध्ये जे ओरिजिनल वोटिंग झालेलं मशीन आहे ते त्यात ठेवलं गेलं आणि जे याच्यावर ओरिजिनल मतदान झालं ते मशीन या रिझर्व्हच्या बॉक्समध्ये घातलं गेलं। असं तर झालं नाही ना, हे तपासून बघावं लागेल। संबंधित जे कोणी अधिकारी त्या ठिकाणी ज्यांच्या ताब्याचे मशीन होतं त्यांचे कॉल डिटेल चेक केले गेले पाहिजे। ज्या यंत्रणेवर लोकशाहीचं भवितव्य अवलंबून आहे त्याच्या सुरक्षेकडे अशी डोळेझाक होणं सवाल उपस्थित करते। जर ईव्हीएम मशीन ढाब्यावर सापडत असतील तर उद्या निकालही कोणाच्या तरी ड्रॉइंग रूम मध्ये ठरवले जातील का? हा केवळ प्रशासकीय निष्काळजीपणा नाही तर लोकांच्या मतांशी केलेली प्रतारणा आहे। मोहोळची ही घटना म्हणजे लोकशाहीच्या थडग्यावर रचलेला एक क्रूर विनोद आहे। पण ईव्हीएमचा असा खुला बाजार मांडला गेल्यानं अधिकाऱ्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसलं। तो साधारणतः प्रत्येक गोष्टीचा एक पंचनामा असावा, काय घडलं, कुठे घडलं, किती वाजता घडत आहे। आजकाल व्हिडिओमध्ये सगळं रेकॉर्ड होतं, परंतु काही गोष्टी अनावधानाने राहून जातात, म्हणून आम्ही या घटनेचा पंचनामा केलाय। ती जी टीम आहे म्हणजे झोनल अधिकारी आणि त्यांचे सहाय्यक यांचे पण खुलासे घेतो आहे। वाहन चालकांनी थोडासा हलगर्जीपणा जास्ती केला असं आम्हाला वाटतंय, तर आम्ही त्यांच्यावरती देखील कारवाई करू। मी तो स्वराज हॉटेल समोर आहे। प्रकरण अंगाशी आल्यावर निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मशीन ताब्यात घेतल्या। त्या एक तर पहिली गोष्ट त्या ईव्हीएम होत्या ह्या राखीवच्या ईव्हीएम होत्या, त्याच्यामध्ये कुठेही मतदान नव्हतं। आपल्या ज्या मतदान झालेल्या ईव्हीएम होत्या त्या ऑलरेडी माझ्या ताब्यात सगळ्या आल्या होत्या। आम्ही ती स्ट्रॉंग रूम सुद्धा सील केलेली ऑलरेडी केलेलीच होती, फक्त राखीवचा आम्ही हिशोब लावत होतो तेव्हा ही घटना घडली आहे। आणि आता त्या ज्या मशीन आहेत त्या मशीन आपण इथे वेगळा सुरक्षा कक्ष करून त्यामध्ये सीसीटीव्हीच्या अंडर ठेवलेल्या आहेत। प्रशासन आता या राखीव मशीन होत्या आणि त्यावर मतदान झालं नव्हतं असं म्हणतंय। पण ईव्हीएम मशीन अशा ढाब्यावर घेऊन जाणं योग्य आहे का याचा विचारही प्रशासनानं करायला हवा। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।